नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूपच जबरदस्त मोठा असा ट्विस्ट बघणार आहोत. कारण इथे आता माजोरड्या शिल्पाच्या काटकारस्थानामुळे आता विद्याधरची एंट्री हवेलीत झालेली असते. पण मात्र या नीच नालायक विद्याधरच्या येण्यामुळे आता मालक साहेब आणि आनंदी कशी एकत्र येणार हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये बघायला भेटणार आहे. तर इथे आता आनंदीला फसवून आता या शिल्पाने बरोबर माफीनाम्यावरती आनंदीच्या सह्या घेतलेल्या असतात. शिल्पाला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा ती आता मनोमनी खूपच खुश होते आणि मला ते दळभद्र्या पोरी, तुला काय वाटलं तू माझ्या भावाची बायको म्हणून या घरात आली आणि तुझा रुबाब दाखवशील? जमणार नाही. शिल्पा निंबाळकर म्हणतात मला. आता माझ्या भावाची विद्याधरची एंट्री या हवेलीत होणार आणि मग एकदा का विद्याधर या हवेलीत आला की तुझं जगणं मुश्किल होणार आणि मग या हवेलीतनं तुझी एक्झिट नक्कीच. मग मी तुला अशी एखाद्या दुधात कशी माशी पडते त्या माशीसारखं दुधातनं बाहेर काढणार, म्हणजेच माझ्या युगंधरच्या आयुष्यातनं तुला कायमचं काढून टाकणार. असे म्हणत आता ही शिल्पा लगेच समिधाच्या फोटोकडे बघते आणि मला लागते, समिधा, मी माझा शब्द पाळणार. मी या पांढऱ्या पालीला या घरातनं बाहेर हाकरवणार. कारण या घरात फक्त समिधाचंच राज्य असणार. तिचंच माझ्या युगंधरवरती प्रेम होऊ शकतं. दुसरी कोणी बी तुझी जागा घेऊ शकत नाही समिधा. असे म्हणत आता लगेच शिल्पाताई वकील साहेबांना म्हणू लागते, वकील साहेब, आता तुमची सही झाली ना, मग तुम्ही जा आणि तुमचं काम करून घ्या. आता लगेच आनंदी किचनमध्ये निघालेली असते. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, आनंदी, जा जा रूममध्ये जा, आराम करा. कसं आहे ना, तू थकली असशील ना, जा लवकर. आता आनंदीला जरा प्रश्न पडतो, शिल्पाताई चक्क माझ्याशी असं का बोलतायत? नक्की सगळं काही ठीक आहे ना, असे प्रश्न आनंदीच्या मनात उभे राहिलेले असतात. तर इकडे आता आबा आणि आरतीताई या आर्चीला ओढतच घरी घेऊन येतात आणि चांगली आता तिची कान उघडणी करत असतात. काय गे, तुला सांगितलं होतं ना मालक साहेबांपर्यंत हे पोचता कामा नये, मग तू का गेली त्यांना भेटायला? तेव्हा आरची म्हणू लागते, आबा आरतीताई गप्प बसा, चांगला मोका भेटला होता. मी आता जिजूला सगळं काही सांगणार होते. ती शिल्पाताई कशी वागते आपल्या आनंदी दिदीशी मला नाही बघवत, मला सांगायचं होतं ना. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, गप्प बाईस, हे बघ, मालक साहेबांचं घरानं साधं सुद्धा नाहीये पोरी, समजून घे. ते लय मोठ्या घरातले आहे, त्यामुळे आपण त्यांच्या घरात घुसमूट करायची नाही. त्यांचं ते बघून घेतील आणि आपली आनंदी खमकी आहे, ती प्रत्येक संकटाला मात देऊ शकते. त्यामुळे तू मध्ये पडू नको आणि आता एक शब्दही त्यांना काही सांगायचं नाही, लक्षात ठेव. तेव्हा आरची नाराज होते आणि आतमध्ये निघून जाते. तर त्यानंतर इथे आता वकील साहेब पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. आता मात्र आनंदीने त्या माफीनाम्यावरती सही केल्यामुळे विद्याधरची सुटका होणं आता शक्य झालेलं असतं. त्याच वेळेस आता वकील साहेब विद्याधर जवळ येतात. विद्याधर सर, तुम्हाला मोठी खुशखबर द्यायची. आता विद्याधरला खूपच आनंद होतो. खुशखबर? एवढ्या दिवसातनं आता खुशखबर ऐकायची, लवकर लवकर सांगा. त्यावर लगेच ते वकील म्हणू लागतात, शिल्पाताईने तुम्हाला सोडण्याची सगळी व्यवस्था केली. त्या आनंदीकडनं आम्ही त्या पेपरवरती सही घेतली. आता मात्र विद्याधर खुश होतो. काय, आनंदीने सही केली? तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात, केली नाही, आम्ही बरोबर तिला फसवून तिच्याकडनं सही घेतली. त्यामुळे आता तुम्हाला जेलमधनं सुटका होणार. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, करा करा, लवकर पेपर तयार करा, लवकर सांगा त्यांना. मी कधी एकदा या जाळ्यातनं बाहेर पडतोय ना, असं झालंय. एकदा का हा विद्याधर बाहेर पडला की मग आनंदीची सुटका नाही. माझ्यापासनं तिला कोण बी वाचू शकत नाही. युगंधर, तू त्या आनंदीला वाचवण्यासाठी तिच्याशी लग्न केलं ना, पण मी आता घरात येऊन राडा करणार. कारण मी विष नाही तर अख्खा नाग आहे, नाग, एवढं लक्षात ठेवायचं. आनंदी, मी आलोय. असे म्हणत आता हा विद्याधर लय खुश झालेला असतो. तर आता लगेच वकील साहेब इन्स्पेक्टर साहेबांजवळ येतात. आता ते सगळे बेल पेपर जे असतात ना, ते वकील साहेबांनी आता इन्स्पेक्टर साहेबांना दाखवलेले असतात. आता इन्स्पेक्टर साहेबांनाही धक्का बसतो. कारण मालक साहेबांनी तर सक्त मजुरी देऊन सांगितलं होतं की या विद्याधरला सोडायचं नाही. मग तुम्ही ही सही कशी आणली? त्यावर लगेच आता वकील साहेब म्हणू लागतात, तुम्हाला दिसत नाही, आनंदीने स्वतः तिच्या इच्छेने सही केली.
त्यामुळे आता तुम्हाला विद्याधरला सोडवावंच लागेल. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, आम्हाला एकदा मालक साहेबांशी बोलून घ्यावं लागेल. त्याच वेळेस आता तिकडे शिल्पाताई येते. आता लगेच शिल्पाताई म्हणू लागते, थांबा, मी शिल्पा निंबाळकर युगंधरची बहीण. तुम्हाला कळत नाही? आम्ही पेपर पाठवलेत ना, मग लवकरात लवकर माझ्या भावाची सुटका झालीच पाहिजे आणि हे मला युगंधरने सांगितलंय. आता मात्र शिल्पाने इथं खोटारडेपणा केलेला असतो. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, जर मालक साहेबांचीच इच्छा असेल आणि आनंदीची सही झालेली आहे तर मग हरकत नाही, आम्ही विद्याधरला सोडायला तयार आहेत. आता शिल्पा मात्र खूपच खुश होते आणि लगेच आता विद्याधर जवळ येते. विद्याधर, मी तुला जेलबंद बाहेर काढलंय, पण तुला बाहेर आल्यानंतर माझं एक काम करायचंय. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, बोल ताई, तू माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललंय, त्यामुळे तुझ्यासाठी हा विद्याधर काहीही करू शकतो, सांग लवकर. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, एक गोष्ट कान उघडे ठेवू नये, ती पांढरी पाल आपल्या घरात घुसली. युगंधरशी लग्न करून तिने लय मोठी चूक केली, त्यामुळे मला तिला आपल्या हवेलीतनं बाहेर काढायचे. त्यामुळे तुला काय करायचंय, तिला कसं बाहेर काढायचंय हे चांगलंच माहिती. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ताई, काळजी करू नको, ती आनंदी तर माझी शिकार आहे. मी तिला त्या हवेलीतनं बाहेर काढणार आणि तिला रस्त्यावर आणणार. त्या लोकांना कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी अवस्था करणार. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, कर, असंच कर, कारण त्या पोरीने लय स्वाभिमानाचा टिमका उडवायचं ठरवलंय ना, आता त्यांना त्यांची लायकी दाखवूयाच. आता मात्र लगेच शिल्पा तिकडनं निघालेली असते. मी पुढे जाते, कसं आहे ना, मी पुढे गेले म्हणजे माझ्यावरती कुणाला डाऊट येणार नाही, तू मागणं ये, असे म्हणत आता शिल्पा निंबाळकर तिकडनं निघून जाते. तर आता इथे रात्रीची वेळ झालेली असते. आनंदी आता सगळं कामावरून आता किचनमध्ये झोपण्यासाठी निघालेली असते. त्याच वेळेस आता हॉलमध्ये या विद्याधरची एंट्री झालेली असते. आता लगेच विद्याधर म्हणू लागतो, आनंदी, मी आलोय आनंदी. आता आनंदी घाबरते, आजूबाजूला पाठीमागे वळून बघू लागते, कोण आहे, कुणाचा आवाज आहे, कोणी आहे का इकडे, अशी तिला चाहूल लागलेली असते. त्याच वेळेस आता विद्याधर जो भिंतीआड लपलेला असतो ना, तो आनंदीकडे बघून हसू लागतो. तेव्हा आता तपकिरीचा वास आनंदीला आलेला असतो. आनंदी आता लगेच म्हणू लागते, तपकिरीचा वास, याचा अर्थ विद्याधर सर आलेत का? आनंदी आता घाईघाईतच लगेच किचनकडे निघालेली असते. त्याच वेळेस विद्याधर येतो आणि पटकन आनंदीचा हात पकडतो. आनंदी, आता तुझी सुटका नाही आनंदी, कारण माझी एंट्री झाली. आनंदीला धक्काच बसतो. विद्याधर सर, तुम्ही इकडे कसे आलात? तुम्ही तर जेलमध्ये होता ना? मालक साहेब, असे आता आनंदी ओरडणार. तेच हा विद्याधर आता पटकन तिचं तोंड दाबतो. आनंदी, आज मी तुला सोडणार नाही. आता समदे सामसूम झोपलेत, आता कोण बी इथे नाही आहे, तू आणि मी. आता मला जे हवंय ना ते मी करणार आनंदी, कारण तू सही करून माझी सुटका केली, मला बोलावून घेतलंय ना तू. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय मी मी कधी सही केली? नाही नाही नाही, मी तुमच्यासारख्या नीच माणसाला कधीही सोडू शकत नाही. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, आनंदी, काळजी करू नको, तुझी सही झाली पेपरवर, माझी सुटका झाली. आता मात्र आनंदीला धक्का बसतो. त्याच वेळेस आनंदीला आठवतं, शिल्पाताई आणि वकील साहेबांनी बरोबर तिला फसवून तिच्याकडनं सही घेतली. आनंदीला मोठा धक्का बसलेला असतो. मला मालक साहेबांना बोलवावं लागेल. पण आता हा विद्याधर जोरदार आता तिचं तोंड दाबू लागतो, तिला ओढू लागतो. आता मात्र आनंदी जोरदार दिशी विद्याधरच्या हाताला डसते, त्याच्या पायावरती लाथ मारते आणि ओरडतच मालक साहेबांना आवाज देऊ लागते. आता मात्र लगेच धावतच मालक साहेब, सगळे निंबाळकर घरातले फॅमिली सगळे खाली आलेले असतात. आता मात्र आनंदी लगेच धावतच मालक साहेबांजवळ जाते आणि मालक साहेबांना घट्ट मिठी मारते. मालक साहेबांनी आता घाबरलेल्या आनंदीला आपल्या मिठीत घेतलेलं असतं. आता मात्र लगेच विद्याधर हसतच म्हणू लागतो, युगंधर, तू कितीही प्रयत्न कर, पण हा विद्याधर कचाट्यातनं तुझ्या सुटणार. मी जेलमधनं सुटून आलोय. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, शांत हो पोरी. विद्याधर, तुला कोणी सोडवलं? तू इकडे आलाच कसा? एवढ्या सगळ्या अटींचं बंधन घालूनही तुझी सुटका झालीच कशी? त्याच वेळेस आता लगेच विद्याधर हसतच म्हणू लागतो, दादा, तू कितीही प्रयत्न कर, पण मी आता या हवेलीत असणार
आणि मला जे हवंय ना ते मी करणार. आता मात्र लगेच मालक साहेब आनंदीला आपल्या पाठीमागे ओढतात. बास, निघायचं, या हवेलीतनं लगेच निघायचं. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, युगंधर ऐकून घे, हे बघ रात्रीची वेळ आहे, असू दे ना, त्याला राहू दे घरात. धनश्रीलाही खूप आनंद झालाय रे, खूप दिवसांनी विद्याधर घरी आलाय ना. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बास शिल्पाताई, या नीच नालायक माणसाची सुटका कशी झाली मी हे उद्या सकाळी बघेल, पण याला मी पुन्हा जेलमध्ये डांबणार, याची सुटका होऊ शकत नाही. त्याच वेळेस आता धनश्री म्हणू लागते, भाऊजी भाऊजी मी पाया पडते हो, असं नका करू, यांना राहू द्या ना इकडे, भाऊजी असं नका करू हो. आता मालक साहेबांना काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता लगेच आनंदी मात्र खूप घाबरलेली असते. सुनीताताई तिला पिण्यासाठी पाणी देतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी तू आज माझ्या रूममध्ये चल. आता या शिल्पाला तर धक्का बसतो, कारण जेवढं तिला आनंदीला युगंधरपासून दूर करायचं असतं तेवढं मालक साहेब आता आनंदीला आपल्या जवळ घेत आहेत. आता मात्र लगेच शिल्पा म्हणू लागते, युगंधर तुला वेळ लागलाय का, काय बोलतोस तू. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई काळजी करू नको, मी आनंदीची जबाबदारी घेतली आणि हा नीच नालायक विद्याधर घरात असताना मी तिला इथे खाली राहू देणार नाही. आनंदी तू माझ्या रूममध्ये चल. आता मात्र स्वतः मालक साहेब आनंदीला आपल्या रूममध्ये कसं घेऊन जाणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.